जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला मी सकाळी आणि बॅग रेडी झाली आणि आम्ही निघालेलो आहोत कुठे. सो तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही वारीचे मस्त आउटफिट्स आमचे घेऊन आलेलो आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही सासवडवरून जेजुरीपर्यंत वारी करणार आहोत. आणि आमची छोटी रुक्मिणी पण करणार आहे ना. आणि काय बोलणार आहे? रामकृष्ण हरी. आणि तुम्हाला छान छान फोटोसुद्धा बघायला मिळतील आणि ब्लॉगसुद्धा बघायला मिळेल. आणि आपण वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया पण ह्यावेळेस घेणार आहोत की त्यांना कसं काय वाटतं आणि काय नाही ते. सो मजा येणार आहे. म्हणजे जुलै महिना आला की असं थोडंसं आतून टाळ वाजायची सुरुवात होते माझा की वारी. माझी इच्छा असते खूप की वारी पूर्ण चालत करावी, पण तेवढे दिवस पॉसिबल नाही होत. आणि सगळ्याच गोष्टी खूप आहेत. म्हणजे मी अभ्यास केला यावर्षी त्या सगळ्या गोष्टींचा की काय काय असेल काय नसेल. सो मग नंतर असं फायनली डिसाईड केलं की नाही होणार आपल्याने. लास्ट इयर खूप इच्छा झालेली की जायचं पण नाही, पॉसिबल नाही होते. पण आपण भेटूया आषाढी वारीला डायरेक्ट पंढरपूरमध्ये. आता आपण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काय काय बघायला मिळणार आहे आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आता तू असा फुगडी आता मार उडे. बस आता चक्कर आली मला. लागेल ना. हा चक्कर निघाले. आणि जाता जाता बँगल्स शॉपिंग. कुठे चालली आहे तू? सांग पहिले. तू पहिले कुठे चालली आहेस सांग. तू कुठे चालली आहेस सांग पहिले. कुठे चालली आहेस तू? कुकडू कुठे नाही बोलते. सो असं सगळं हे चालू होतं. काय म्हणतात त्याला? टाळ वाजायला सुरुवात होते ना डोक्यामध्ये. पांडुरंगाची वारी म्हणजे मजा वेगळी आहे. तुम्हाला कोणाला येता नाही येत, पण आमच्या ब्लॉग व्हिडिओनुसार व्हिडिओमार्फत तुम्हाला आम्ही वारी पण घडवू थोडीशी. आणि आषाढीला पण तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिर तर दाखवेलच मी, जसं दरवर्षी. आणि दरवर्षीप्रमाणे स्वतः सीमा माई पण आमच्या सोबत. हॅलो. कोणी दिलंय? मैथिली म्हणून. बाप रे, कसं आहे? छान आहे ना. थँक्यू बोल. थँक्यू बोल. काय आणलं तू? भूक लागली मला. आणले तर हिला भूकच लागली तेव्हा. भाकरी आणली का तू? सगळे बोलत होते मिसिंग लिंक बंद आहे पावसामुळे. काय नाही बंद, सगळं चालू आहे व्यवस्थित. पुढे बघा फोटोशूट चालू आहे मिसिंग लिंकचा सध्या. सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे मिसिंग लिंकचा. आणि मस्त आम्ही एकदम निवांतवाला प्रवास करतोय. आणि आम्ही चाललेलो आहोत आता. लोकेशन थोडंसं चेंज झालं आहे, दुसरीकडे चाललो, पण तिकडे पोचणार तिकडेच आहोत. मेनवालं लोकेशन तेच आहे, पण मध्ये खूप फाटे आहेत आणि थांबणार पण. किती सुंदर असं बनवलं आहे चिखलीचं प्रवेशद्वार. आणि आमची एक मॅडम झोपली पोचता. आणि आम्ही आमचं लोकेशन बदललं आहे. ॲक्च्युली ज्या लोकेशनला चाललोत आत्ता, आळंदीच्या मंदिरात चाललोत, तेवढ्या टाईममध्ये आम्ही सासवडला पोचत होतो ॲक्च्युली. पण तुम्हाला आज कोणाला तरी भेटवतो मी आळंदीचं दर्शन झाल्यानंतर.
म्हणजे म्हणतात ना भाग्य आणि पुण्य लागतात ते याच्यासाठीच. म्हणतात ना भाग्य आणि काही थोडंसं आम्ही पुण्य केलं असावं म्हणून देवाने अशी माणसं आमच्या आयुष्यात पाठवली आहेत की अजून आम्ही काहीतरी पुण्य करावं त्याच्यासाठी. आम्ही आता त्यांना भेटल्यानंतरच तुम्हाला सांगू की ॲक्च्युअलमध्ये ते कोण आहेत आणि का मी असं बोलतोय ते. काय सीमाबाई, बरोबर ना? बरोबर आहे. नशिबात असेल तरच होते आणि ती सगळी देवाचीच लीला असते. हां, नशिबात असेल तर. नशिबाच्या पुढे काहीच नाही. आपण किती प्रयत्न करा, काही करा, तुम्हाला वारीमध्ये काही लोक असतात, वारीमध्ये जाऊन सुद्धा त्यांना पालखीच्या इकडे दर्शन नाही मिळत. आणि काही लोकांना इझिली 5-10 मिनिटांमध्ये पण मिळतं. हे नशिबाच्या गोष्टी आहेत सगळ्या. त्याच्यात आपण काहीच चेंज नाही करू शकत. देवाला पाहिजे असेल दर्शन घडवून पण देतो, नसेल पाहिजे तर नाही पण घडवून देतो. बघूया, संध्याकाळपर्यंत वाट बघा आपण कुठे कुठे जातोय. हे सगळं ऑन दी स्पॉट सडन प्लॅन झालेलं आहे आणि देवाने बोलवलेलं आहे तर जायचंच आहे. चलो, पहिला स्टॉप घेतला आहे आम्ही अनिरुद्ध बापूंच्या इकडे एक संस्थान आहे, तिथे त्यांचं मोठं छान असं मंदिरासारखं केलेलं आहे. सो तिथे पहिला स्टॉप घेतला. कॅन्डल लावणार, बाप्पाची कॅन्डल. आपले कॅन्डल राहिलेत घरी. चला, मागच्या वेळेसच्या घेतलेल्या सगळ्या कॅन्डल घरी ठेवल्या. आणि आता आम्ही आलेलो आहोत श्री क्षेत्र आळंदी. बघा तुळस किती सुंदर आहे. आणि आळंदीचा तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो की आळंदीचा हा ब्रिज बंद केलेला आहे पुरामुळे. खूप इथे पाणी झालेलं त्यामुळे. हे बघा, त्यामुळे हे पूर्ण गोल फिरून यावं लागलं हा मंदिर. आणि जसं की सगळ्यांना माहिती आहे, पावसाने थैमान घातलेलं आत्ता थोड्या दिवसापूर्वी. तर इथून जा. तर तुम्हाला आता इंद्रायणी नदी दाखवतो. आणि इंद्रायणी नदीच्या काठी कितीतरी लोक आहेत की इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले आहेत. आपलं काल पडायचं धुवाची बाटली पडायची. जय हरी माऊली. माऊलीने मला छान असं काय म्हणतात त्याला, गंध लावलेला आहे. आणि माऊलींचं वय किती? माऊली मला शिक्षणच नाही बाळा सांगायला. वय पण नाही माहिती. म्हणजे 70च्या वर आहेत, 70-75च्या वर आहेत आरामात. ऐका, 72च्या काळामध्ये मी 1.5 वर्षापर्यंत होतो. मग त्यावेळेस 20 वर्षाचा होतो. मग 72 पासून आता गिनवा. आणि फाल्गुनी आणि ज्ञाना तिकडे कुठेतरी गेले, ते मिस करतील मला वाटतं. गंध लावले. माऊली थांबलेत कधीपासून लावायला. किती छान. बघ वरती.
राधे राधे करा. हात सोड. राधे राधे करा. आजोबांना राधे 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 करा लवकर. बाप्पा कर बाळू. जय जय कर बा. जय जय कर. आजोबांना नाही ना त्यांनी नाही पाय पडायचं त्यांनी सासर केलं. लावतो. नमस्कार. दुसऱ्या ठिकाणी बाई लावू शकत नाही तिथं माऊलीने स्त्रीचा पुरुष केला. गडी कमी लावतात तिथे बायाच जास्त लावतात. जय रे. किंमत आहे पण ते तुम्हाला विठोबाचा प्राणसखा. अमोल दादांनी आम्हाला थोडंसं गर्दीतून वाचण्यासाठी एक मागच्या लेननी सोडायला सांगितलं. तर आम्ही डायरेक्ट मंदिरात पोचलो. म्हणजे फार गर्दी आहे. 4-5 तासाची गर्दी असावी. आता होपफुली अर्धा तासात दर्शन होईल आमचं. आणि इकडे मंदिर आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं छान असं आम्हाला दर्शन म्हटलं. 5 मिनटं तरी थांबायला भेटलं तिकडे. 5 मिनटं थांबायला, 5 नाही पण 10-15-20 सेकंड थांबायला मिळालं. ज्ञानाने डोकं टेकलं, हात जोडले, त्यातच समाधान. आणि खूप छान. आणि ज्ञाना, तुझं नाव काय आहे? ज्ञाना आहे ना? तुझं नाव या बाप्पावरच ठेवलं आहे. ज्ञानोबा माऊली तुझं नाव बाप्पावर ठेवलं आहे. जसं आम्ही मंदिरातून निघालो तर इथे फेमस दत्ताभाऊ वडेवाले. तिथे आम्ही क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.